नमस्कार, मी गायत्री. आम्ही कॅनडामध्ये राहतो आणि हे तंदुरी चिकन आम्ही एअर फ्रायरमध्ये बनवले. पहिल्यांदाच एअर फ्रायरमध्ये ट्राय केलं आणि इतकं मस्त झालं होतं. यासाठी एका वाटीमध्ये 3-4 चमचे सरसोचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची 4-5 चमचे टाकायची फक्त कलरसाठी. आणि हे आम्ही मायक्रोवेव्हमध्ये गरम केलं. आपल्याकडं मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही एका तडक्याच्या पॅनमध्ये सरसोचं तेल आणि त्यात काश्मीरी मिरची गरम करून घेऊ शकता. मग असे चिकनला काप मारायचेत म्हणजे आतमध्ये मसाला जाईल. त्यात मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. पहिला 4-5 चमचे हा तंदुरी मसाला टाकायचा आहे. तंदुरी चिकन मसाला जो एव्हरेस्टचा भेटतो तो. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि आपला मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला हे सगळे मसाले टाकून घ्यायचेत. आणि त्यानंतर जे गरम तेल केलं होतं आपण सरसोचं काश्मीरी मिरची टाकून ते त्यात ॲड करायचं. याने चांगला कलर आणि वास पण येतो. जो मोहरीच्या तेलाचा वास असतो तो आपल्या तंदूरला भारी लागतो. मग 3-4 चमचे दही घेऊन ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. डायरेक्ट दही टाकलं तर मग ते मसाल्यांमध्ये ते वेगवेगळं होऊन जातं. मग असं फेटून टाकायचं आणि वरती अर्धा लिंबू पिळायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कसुरी मेथी पण वरतून टाकली आहे, ती पण फ्लेवरसाठीच. हे सगळं चमच्यानी मिक्स न करता तुम्ही हातानेच मिक्स करून घ्या. मग आता एअर फ्रायर आम्ही 2 मिनटं प्रीहीट केला आहे. कोणत्या पण डिग्रीवर जे असेल 200 डिग्रीचा असेल 400 डिग्रीचा असेल तुमचा तर तो पहिला प्रीहीट करून घ्यायचा 1-2 मिनटं म्हणजे तो गरम होतो. आणि मग खाली मसाला पडू नये, त्या जाळीतून खाली पडू नये म्हणून आम्ही पार्चमेंट पेपर म्हणजेच बटर पेपर लावून घेतला आहे त्याला. चिकन 1-1.5 तास तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता. आम्ही ओव्हरनाईट केलं तर मॅरिनेट म्हणजे 4-5 तास. जर तुम्हाला रात्री बनवायचं असेल तर सकाळी किंवा दुपारी बनवून ठेवलं तर चांगलं मॅरिनेशन होतं. आता एअर फ्रायरमध्ये आम्ही बटर पेपरवरती पण आम्ही तेल लावलं होतं आणि चिकन ठेवल्यानंतर वरतून पण तेल लावलं आहे. आता आपण एअर फ्रायरमध्ये करत असताना याचं डिग्री किती ठेवायची आणि टाईम काय लावायचा हाच प्रश्न असतो. नॉर्मली 150 ते 200 डिग्रीमध्ये तुम्ही कोणती पण गोष्ट फ्राय करू शकता. आणि वाटलंच तर 5-6 मिनटांनी आपण चेक पण करू शकतो बाहेर काढून की झालंय का नाही, पलटायचंय का नाही. आधी आम्ही 10 मिनटं लावून बघितलं काय होतंय. जळू पण शकतं जर तुम्ही जास्त वेळ लावून ते ठेवलं तर. म्हणून एअर फ्रायरमध्ये जरा चेक करावं लागतं की कसं बनतंय. आम्ही हे 6 मिनटांनी चेक केलं होतं आणि एक साईडने थोडं होत आलं मग आम्ही पलटून परत दुसऱ्या साईडनी 10 मिनटं करून घेतलं कारण 5 मिनटात जास्त त्याला कलर आला नव्हता. हे पूर्ण करायला आमचे 15 ते 20 मिनटं गेले. आता आम्हाला 4च पीस करायचे होते म्हणून आम्ही एकत्र टाकून दिले. आणि तव्यावर पण तेवढाच टाईम लागतो. असं काय नाही की एअर फ्रायरमध्ये लवकर होतं किंवा तव्यावर उशिरा होतं. तव्यावर फक्त आपल्याला बघत राहायला लागतं की काय जळतंय का काय. याच्यामध्ये कसं आपल्याला टायमिंग माहीत असतो, टाईमनुसार लावायचं. हे असे झाले होते आमचे तंदुरी चिकन. तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही पण ट्राय करू शकता. काय एवढं अवघड नसतं. आपल्याला असं वाटतं की हॉटेलमध्ये काय त्यांचे मसाले असतात, त्यांचं काय असतं. असं काय नसतं. घरचेच मसाल्यांमध्ये इतकं मस्त तंदुरी चिकन होऊ शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.